वेब सिरीज गणाची कमाल आमिरची धमाल। हे गणाची कमाल आमिरची धमाल, गणाची कमाल आमिरची धमाल। अरे आमिर ह्याला बघवतच नाही। इतका दिवस मी बिगर केसाचा बुंडा हिंडत होतो, तेव्हा ह्याला कुठं गेलं अमोलची दया आली नाही। हा नाही नाही अमोलची दयाला म्हणजे काय माझे केस दान दान करून तुला चिटकावायचे का फेव केली नाही? तसं नाही, दोस्त आहे तू, जेव्हा भावाचा माझा दोस्त आहे, तुला कळकळ वाटली पाहिजे। अरे कळकळ वाटते म्हणून मी तुला सांगतोय की कुठल्या बुलथापाला बळी पड नको, कुठलं तरी औषध थापशील आणि ह्या साईड पट्ट्या जाचाल ती तुला प्रामाणिकपणे सांगतोय। गाण्या माझं चांगलं होतंय बरं का, मध्ये येऊ नको, तुला आता सांगतोय। आमिर, बाबा. त्याला सांग बरं का। ऐक ना, ऐक त्याची ट्रीटमेंट चालू आहे ना, चालू देऊ हा. नाही फरक पडला आपल्याला काय घेणं नाही। हो आम्हाला काय घेणं देणं पडलंय? आणि ऐक तसं बी अमोल तुला सांगतो, तुला असं बघायची सवय झाली रे, ते तसं बघितलं आम्हाला पण बघू वाटलं नाही त्याच्यामुळे नको ट्रीटमेंट लय घेऊ। भारी वाटते बरं का, तो असा दिसतो का नाही आम्हाला? अरे चला नाश्ता बिष्टा करू, मस्त पैकी चहा वगैरे घेऊ आणि तिथंच गप्पा मारू। ना ना नाश्ता करायला तुम्ही मला हुडकायला आलाय? चेअरमन आपली जरी दुश्मनी असली तरी आपण दोस्त किती कट्टर आहे माहिती आहे ना? अहो दोस्ती आहे की आपली। आणि मग काय झालंय माहितीये का, मला एक सांगतो, आपलं आता इलेक्शन जवळ आलंय, ग्रामपंचायतीचं माझ्या डोक्यात एक आयडिया आहे। तुम्हाला सांगतो, आपण जर एकत्रितपणे विरोधच करायचा नाही, डायरेक्ट बिनविरोध करून टाकायचं यावेळेस। अहो माझ्या मनातली गोष्ट बोलला ना आला तुम्ही, मी बी हीच म्हणतोय, ह्या वर्षी इलेक्शन आपलं गावाचं बिनविरोध झालं पाहिजे। हा आणि महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायतीला बक्षीस मिळेल। चेअरमन जीव घ्यायला तुम्हाला फोन करणार मला माहिती आहे, तो विदाऊट सत्तेचा जगल। आले लक्षात? तुम्हाला सत्तेचा लोभ आहे ना, आणि मी तर सत्य खरं सांगू का तुम्हाला, हे राजकारण सोडून द्या। अहो लय तुम्ही लय हलकट पातळीवर गेला राव तुम्ही। लका का ना हिला का माझ्यासाठी नाही रे लका, मग कोणासाठी? बायकोसाठी का तुमच्या? अरे अजिबात नाही, बायकोसाठी नाही, पोरासाठी नाही, माझ्यासाठी नाही रे। माझा जीव आहे ना तुझ्यासाठी तुटतो रे, खरंच। म्हणजे ही आताची चेअरमन कडे गेलतो का मी? फक्त तुझ्यासाठी गेलो। माझ्यासाठी? हो आता बस की, मला राजकारण बस, सरपंच पद बस म्हणलं मी। मग आता फक्त माझा कोण चेलाय? कोण? गणा। माझ्या डोक्यात आलं त्याची मेंबर घ्यायची आणि गणाला सरपंच करायचं, गाव गणाच्या ताब्यात द्यायचं आणि गाव चालव म्हणायचं गणाला। काय ना ना हो तर माझ्यासाठी तुम्ही त्या चेअरमनचं पाय धरायला गेला? मग अरे गणा तुझ्यासाठी चेअरमनच काय, अरे कुणाचं बी पाय धरेल मी। नाही नाही ना, तुम्ही त्या चोरमन पशी फक्त झुकायचं नाही। चोरमन की त्यातल्या खोडीच आहे ना, हे मला चांगलं माहिती आहे। आणि माझ्यासाठी असेल तर मला नाही वाटत माझ्या गुरुने कोणा पुढे झुकाव म्हणून। अहो, आपण स्वतः लढू ना, राजकारण का आपल्या नसा नसाच राजकारण केलंय। आपण बी काय करायचं ना माहिती आता इथनं पुढे दोघांनी काय डाव दाखवायचं आणि उजवं दाखवायचं, कळलंच नाही पाहिजे कोणाला। तीच माझ्या डोक्यात आलंय। महाराज चेअरमन काय समस्या आहे? समस्या? अहो महाराज हा माझा मित्र आहे अमोल, शेव थोडा अडचणीत आहे। अडचणीत आहे? काय समस्या काय बाळ? महाराज